तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजयन यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. थलपती विजयन यांना जे जमलं नाही ते ठाकरे बंधूंनी करून दाखवलेलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोन गोष्टी साध्य केलेल्या आहेत. म्हणजे एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचं काम ठाकरे बंधूंनी केलेलं आहे. आणि ठाकरे बंधूंनी मिळालेल्या संधीमध्ये जे केलं, जे करून दाखवलं, ते थलपतीला का करता आलं नाही हा एक प्रश्न सध्या विचारला जात आहे. थलपती मुख्यमंत्री तर झाला, साऊथ इंडियाचं पॉलिटिक्स आणि महाराष्ट्राचं पॉलिटिक्स यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिकडं साऊथ इंडियामध्ये जे सिनेस्टार आहेत ते अनेक वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. तिथले लोक विनाकारण फक्त सिनेस्टारच्या, अभिनेत्याच्या केवळ ॲक्शनवर, मूव्हीवर प्रभावित होऊन, म्हणजे सिने जगत हे काल्पनिक जगत आहे, परंतु त्या काल्पनिक जगताला भुलून त्या अभिनेत्यालाच खरा हिरो मानून त्यांच्या पाठीमागे धावतात, त्यांचे फॅन फॉलोअर्स तयार होतात. अगदी जणू काही एखाद्या आपण आपल्या स्वतःच्या मुलावर, आईवर, बहिणीवर, वडिलावर प्रेम करणार नाही इतकं प्रेम ते त्या अभिनेत्यावर करतात. आणि याचाच फायदा घेऊन तो अभिनेता मैदानामध्ये येतो. चित्रपटामध्ये तो अभिनेता एकाच वेळी 10-10, 20-20 गुंडांना आणि काही चित्रपटामध्ये तर 100-100 गुंडांना एकटा मारतो. काही चित्रपटामध्ये तर तो एकटा जातो, त्याच्याकडे हत्यार नसतात आणि समोरच्या गुंडांकडे भरपूर मसल पॉवर असते, बंदुका असतात, तोफगोळे असतात, सगळं असतं. एक नाही हजारो सैनिक असतात, 100 नाही हजारो असतात आणि त्यामध्ये तो एकटा हिरो सगळ्यांना मारून बाहेर निघतो. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस थलपती आपल्या निवडणुकीचा प्रचार करत होता आणि निवडणुकीचा प्रचार करताना त्याने माध्यम निवडलं सायकलचं, आणि सायकलवरून जात असताना नेमकं काय घडलं तो व्हिडिओ संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाला. कुणीतरी एक त्याचा चाहता त्याच्याकडे धावत आला त्याला हार घालण्यासाठी, पण थलपती विजय तिथून माघारी पळाला भिवून. त्याला असं वाटलं कुणीतरी बॉम्ब टाकायला आलं की काय, किंवा त्याला मारायला आलं की काय. तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. म्हणजे प्रत्यक्षामध्ये कोणताही माणूस, सर्वसामान्य माणूस असो, सिने अभिस्टार असतो, सिने अभिनेता असो, कोणीही असो, सगळ्या माणसांची पॉवर, शक्ती ही सारखीच असते. कोणालाही अशी विशिष्ट ताकद 10-10 माणसाला मारण्याची नसते. एखादा फारच कराटे चॅम्पियन असेल तर तो सर्वसामान्य व्यक्तीही असू शकतो, तो फार तर 2 लोकांना मारेल, परंतु याच्यापेक्षा जास्त पॉवर कोणाकडेही नसते. आणि फार तर जो मिलिटरीमध्ये ज्याने कमांडो ट्रेनिंग घेतलेली आहे तो फार तर 3 ते 4 लोकांना मारेल, याच्यापेक्षा जास्त पॉवर कोणाकडेही नसते. परंतु या काल्पनिक जगाला भुलून लोक बळी पडतात. आणि खरा हिरो कोण असतो? खरा हिरो असतो जो पब्लिकमध्ये काम करतो, जो लोकांमध्ये जाऊन काम करतो, जो लोकांना हिंमत देण्याचं काम करतो आणि कसल्याही परिणामाची पर्वा करत नाही, कसल्याही परिणामाचा विचार करत नाही. आणि तेच काम विजय थलपतीने येथे, त्याला बॉडीगार्ड आहेत, सिक्युरिटी आहे आणि पब्लिकमध्ये जाऊन जी स्टँड भूमिका घेण्याचा त्याला चान्स होता आणि राष्ट्रीय पातळीवर स्वतःला प्रेझेंट करण्याचा त्याच्याकडे चांगला चान्स होता, परंतु त्याने तो गमावला. फक्त ट्विटच्या आधारे आणि एवढ्या पाठिंब्याच्या आधारे एवढ्यापुरता तो मर्यादित राहिला. परंतु उद्धव ठाकरे स्वतः जंतर मंतरवर गेले, तिथं भाषण केलं. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, ट्विट केले, फेसबुकवर लिहिलं. आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर या सर्वांची परिणिती म्हणून लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसला, तरुण पिढीचा, जनझीचा विश्वास त्यांच्यावरती बसला. आणि त्याचा परिणाम नेमका काय झाला की लाखो तरुण त्यांच्या एका शब्दावर, एका आवाजावर तिथं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जल्लोष करण्यासाठी आणि त्या धर्मेंद्र प्रधानमुळे ज्या विद्यार्थ्यांना आपला जीव द्यावा लागला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. आता काही जण असा प्रश्न निर्माण करतील किंवा करतही आहेत की एकाच वेळी श्रद्धांजली आणि जल्लोष कसा? बघा काय आहे, एकीकडे सडलेली व्यवस्था आहे आणि या सडलेल्या व्यवस्थेने 21 विद्यार्थ्यांना मारण्याचं महापाप केलेलं आहे. आणि ती सडलेली व्यवस्था एवढी मजबूत आहे, डिक्टेटर आहे, हुकुमशहा आहे, ती आपली सत्ता, पद, खुर्ची सोडायला तयार नाही. आणि मग या सत्तेला नमवणं 12 वर्षामध्ये विरोधी पक्षांना शक्य झालं नाही. आणि 12 वर्ष हा काही एक साधा काळ नसतो. 12 वर्ष हा एक प्रदीर्घ काळ असतो.
आणि एवढ्या मोठ्या काळामध्ये हे जे आव्हान निर्माण झालेलं होतं ते आव्हान पूर्ण करण्याचं काम या निमित्ताने करण्यात आलं आणि एक कुठंतरी एक लोकांना स्वातंत्र्याचा, हुकुमशाही संपल्याचा एक आशेचा किरण दिसला आणि ती ऊर्जा टिकून राहावी, त्यापासून प्रेरणा भेटावी आणि नंतर पुन्हा अशी कोणी हिंमत करू नये यासाठी तो जल्लोष होता आणि ज्यांनी आपला जीव दिलेला आहे त्यांच्यासाठी श्रद्धांजली होती. आणि बघा म्हणजे खरा हिरो मग कोण, काल्पनिक की खरे उद्धव ठाकरे, खरे राज ठाकरे, याचं उत्तर तुम्हीच कॉमेंटमध्ये द्या. आणि जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.